प्रश्न, एका आठवड्यात किती वेळा केल्याने शरीर निरोगी राहते? उत्तर, नियमित सवयी ठेवल्यास शरीर संतुलित राहते. आठवड्यात 3 ते 4 वेळा योग्य हालचाल उपयोगी ठरते. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. अति टाळल्यास आरोग्यावर चांगला परिणाम होतो. प्रश्न, माणसामध्ये ताकद किती वर्षांपर्यंत असते? उत्तर, ताकद ही वयावर नाही तर दिनचर्येवर अवलंबून असते. योग्य आहार आणि नियमित हालचाल महत्वाची असते. मानसिक शांतता देखील ताकद टिकवते. योग्य काळजी घेतल्यास ती अनेक वर्षे राहते. प्रश्न, आत हवा अडकली तर काय होतं? उत्तर, हवा अडकल्याने थोडी अस्वस्थता जाणवू शकते. कधी कधी जडपणा किंवा ताण जाणवतो. हळू चालणं आणि खोल श्वास फायदेशीर ठरतो. थोड्या वेळात स्थिती सामान्य होते. प्रश्न, मागची पकड घट्ट केल्यास काय होतं? उत्तर, जास्त ताण दिल्यास स्नायूंवर दबाव पडतो. यामुळे थकवा लवकर जाणवतो. हळू आणि नियंत्रित हालचाल योग्य ठरते. अतिदाब टाळणं चांगलं असतं. प्रश्न, केल्याने कोणता आजार होण्याची शक्यता असते? उत्तर, निष्क्रिय जीवनशैलीमुळे आरोग्य बिघडू शकते. शरीरात जडपणा आणि कमजोरी वाढते. हळूहळू ऊर्जा कमी होत जाते. नियमित हालचाल आजार टाळण्यास मदत करते. प्रश्न, हळू हालचाल केल्यास काय होतं? उत्तर, हळू हालचालींमुळे शरीर आरामात राहते. ताण कमी होण्यास मदत होते. मन शांत राहते आणि नियंत्रण वाढते. शरीरावर सकारात्मक परिणाम दिसतो. प्रश्न, चिकाची चव कशी असते? उत्तर, चिकाची चव साधारण गोडसर असते. ती हलकी आणि नैसर्गिक वाटते. काहींना ती सौम्य आवडते. अतिप्रमाण टाळणं चांगलं असतं. प्रश्न, आज जोरात गेलं तर काय होतं? उत्तर, जोर दिल्यास शरीरावर अचानक ताण येतो. यामुळे अस्वस्थता जाणवू शकते. हळूहळू केल्यास आराम मिळतो. नियंत्रण ठेवणं महत्वाचं असतं. प्रश्न, वर ठेवलेलं खाली घसरलं तर काय करावं लागतं? उत्तर, अशी स्थिती आली तर समायोजन करावं लागतं. हळू हाताळणी आवश्यक ठरते. घाई न करता शांत राहणं योग्य. योग्य स्थिती परत आणावी लागते. प्रश्न, हलका दाबल्यास काय होतं? उत्तर, हलक्या दाबाने आरामदायक भावना येते. शरीर सहज स्वीकारतं. ताण कमी होण्यास मदत होते. नियंत्रित दाब उपयोगी ठरतो. प्रश्न, जास्त दाब दिला तर काय होतं? उत्तर, जास्त दाबामुळे त्रास जाणवू शकतो. स्नायूंवर ताण वाढतो. यामुळे अस्वस्थता निर्माण होते. म्हणून संतुलन ठेवणं गरजेचं असतं. प्रश्न, थोडी उष्णता वाढली की काय होतं? उत्तर, उष्णता वाढल्यास रक्तप्रवाह वेगवान होतो. शरीर अधिक सक्रिय वाटतं. कधी कधी घाम येऊ शकतो. योग्य मर्यादा ठेवणं आवश्यक असतं. प्रश्न, जास्त सैलपणा जाणवत असेल तर काय करावं? उत्तर, अशा वेळी नियंत्रण वाढवणं गरजेचं असतं. थोडी शिस्त आणि नियमितता उपयोगी ठरते. शरीराचा प्रतिसाद लक्षात घ्यावा.
हळूहळू सुधारणा करता येते. प्रश्न: आज स्वच्छता असेल तर काय होतं? उत्तर: स्वच्छतेमुळे शरीर अधिक हलका वाटतं. आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. संक्रमणाचा धोका कमी होतो. एकूणच आरामदायक स्थिती निर्माण होते. प्रश्न: वर ठेवलेलं खाली घसरलं तर काय करावं लागतं? उत्तर: अशी परिस्थिती आली तर लगेच समायोजन करावं लागतं. हळू हालचाल करून योग्य स्थिती परत आणावी लागते. घाई केल्यास अस्वस्थता वाढू शकते. शांतपणे हाताळल्यास सगळं व्यवस्थित होतं.